नमस्कार विद्यार्थी मित्र, इयत्ता 10वी उजळणी तासिका घटक असणे एक क्रमांक करता जरी असली तरी त्याचे काही आव्हानात्मक प्रश्न आपल्या टर्मिनलसाठी. आता नाऊ प्रिपरेशन, जस्ट प्रिपरेशन फॉर द टर्मिनल एक्झामिनेशन. काही थोडेसे गणित म्हटलं की थोडंसं आव्हान, थोडंसं चॅलेंज असायलाच पाहिजे, नाही का? आणि त्यामुळे थोडेसे जे सम्स होते की जे प्रकारचे प्रश्न पुन्हा परीक्षेमध्ये येणार 6 महिला पुन्हा आपल्याला त्याचं प्रॅक्टिस किंवा ते माहिती असायला हवं त्या पद्धतीचे काही प्रश्न आपण विशेषतः चांगल्या मुलांनासुद्धा काही डिफिकल्टीज आल्या. ते ऑफलाईन शिक्षणाची मजा होती ती नाही आहे, पण आपल्याला ते करायचं आहे. एनी हाऊ वी हॅव टू बी डू दॅट थिंग्स. काही प्रश्न बघा कसे होते, ते प्रश्नांचा सराव आपल्याला असायला पाहिजे. मी टर्मिनल एक्झामिनेशनसाठी जरी टॉपिक सगळे पूर्ण झाले असले, पुन्हा एक बाळांनो विनंती आहे, तुम्ही उजळणी तास फक्त बघू नका. मी आता प्रॉब्लेम सेट 1, 2, 3, 4 पूर्ण करणार आहे, मॅथ्स 1, मॅथ्स 2 मधले, की जेणेकरून तुम्हाला 6 माही परीक्षेला उपयोग होईल. पण लक्षात घ्या, तुम्ही डायरेक्ट ते जी मुलं पहिल्यापासून जॉईन आहेत ती मुलं ते प्रॉब्लेम सेटकडे येऊ शकतात. पण आत्ता जी जॉईन होणारी मुलं आहेत त्यांनी पहिल्यापासून जे टॉपिक ऑब्झर्व करायचे आहे, मग प्रॉब्लेम सेटकडे जायचं आहे, नाहीतर डोकेदुखी होईल, नाहीतर ते कळणार नाही तुम्हाला. हे आपण शिकलं आहे असं समजून पुढं चालू आहे. तसाच टाईपचा प्रश्न बघायचं तुमच्या आपल्या कृतीमध्ये एक प्रश्न आहे की तसे प्रश्न परीक्षेमध्ये 6 माही परीक्षेमध्ये तुमच्या येणार आहेत की सराव संच 1.5 मधला हा प्रश्न आहे. मी आयत आहे त्या प्रकारचा प्रश्न मी मुद्दाम घेतो की पुन्हा टर्मिनलला असा प्रकारचा प्रश्न रिपीट येऊ शकतो, बोर्ड परीक्षेला येऊ शकतो. तुमच्या आत्ताच्याच काही मुलांच्या शंका आहेत, मला हे उच्च उत्तरपत्रिका पाठवा, त्यांच्याकडे परीक्षा झाली आहेत, त्यांचा हा प्रश्न आहे. त्याच्यासाठी अनुषंगानं काही प्रश्न मी तर सांगतोय की हे काय होतं त्याचं एक रिव्हिजन वजा काही प्रश्न आपण यातले सॉल्व करून घेतोय. असं मी आयत आहे आणि मग त्याच्या ठिकाणी ना हे 2x + y + 8 ही माझी लांबी आहे, हीच लांबी माझी असेही म्हणली जाते. आणि मग मला याचं उत्तर पाहिजे. हे 2y आहे आणि हे x + 4 आहे. 2y x + 4 आहे. 2x + y = 8. लक्षात घ्या बाळांनो, तुम्ही काही नवीन मुलंसुद्धा, काही चांगली मुलं आमची NNSमध्ये आलेली मुलंसुद्धा या प्रॉब्लेमला का थांबली कळना. हेच तर प्रॉब्लेम झाला. गणित शिक्षक तुमच्यासमोर नाहीत. गणित शिक्षक तुमच्यासमोर असते तर तुम्हाला हा प्रॉब्लेम निर्माण झाला नसता. तरीसुद्धा आपण 1-2 रिव्हिजन घेऊन किंवा काही भाग आपल्याला सॉल्व करून तो पुन्हा प्रॉब्लेम एकदा सॉल्व करायचा आहे. आयताच्या बाबतीमध्ये हे कुठल्या ज्योतिषाकडे जायची गरज नाही किंवा हे पाठ करत बसायची गरज नाही आहे. आयताच्या समोरच्या बाजू, ही बाजू आणि ही बाजू सारखीच असणार, हे त्रिवार सत्य आहे, बरोबर ना? केवळ एवढं नॉलेज तुम्हाला पुरेसं होतं. हे एक्स्ट्राऑर्डिनरी नॉलेज की आयताच्या समोरासमोरील बाजू सारख्या असतात. तुम्ही आयताच्या समोरासमोरील बाजू सारख्या असतात हे जर लिहिलं असतं फक्त, तर तुम्ही त्याचं प्रूफकडे गेला असता. असं यात आता कोणती किंमत दिली असते तुम्हाला ते सॉल्व करता यायला पाहिजे. उदाहरणार्थ हे आता सॉल्व करत असताना ही बाजू आणि ही बाजू, ही जी समोरची बाजू आहे, तुमचा दरवाजा बघा ना, ही लांबी मोजला की ही खालची लांबी मोजू नका ना. दरवाजाची समजा तुमचा हा दरवाजा असा आहे, दरवाजाची ही लांबी मोजलात, ही मोजलात, तर ही मोजायची गरज नसते तुम्हाला. तर आयताच्या समोर बाजू सारख्या असतात, ह्या सोप्या संकल्पनेवर आधारित हा भाग होता. हे लिहित असताना मी कसं घेतो बघा, फक्त 4xला पहिलं स्थान देणार आहे. थोडंसं डोकं प्रत्येक ठिकाणी वापरावं लागतं. हे बघा, हे सारखं आहे. 4x - y = 2x + y + 8. हे दोन्ही समान असणार आयताच्या सम्मुख बाजू. आणि ह्यातून आपल्याला एक सोपं इक्वेशन क्रिएट करायचं होतं. हे बघा, या 2 चलातील रेषीय समीकरणांच्या बाबतीमध्ये, सोल्युशनच्या बाबतीमध्ये लक्षात घ्या, ही समीकरणं आपल्याला अशी पाहिजेत, या स्वरूपात पाहिजेत, होय की नाही? तसं आता हा बघा, हा y वजा y झाला आणि हे काय झालं समीकरण, आता काय इक्वेशन बनलं बघा, 2x - 2y = 8 असं एक इक्वेशन तयार झालं. हे एक इक्वेशन तयार झालं. याच्यानंतर अजून एक इक्वेशन तुम्हाला असं तयार करणार होता तुम्ही. हे बघा, आता इथं परत मी एक्सला पहिलं स्थान देतो. एक्स हे पहिलं स्थान, शक्यतो एक्स हा पॉझिटिव्ह असावा, इथं कोणतंही चिन्ह चालतं. त्यामुळे मी लिहित असताना असं लिहितोय. हे बघा, 4xला पहिल्यांदा लिहिलं होतं, आता मी हे असं लिहितो बघा, x + 4 = 2y. मीन्स याचं सिम्प्लिफिकेशन x - 2y = -4 असं आपलं सेकंड इक्वेशन तयार होईल.
आणि मग ह्या दोन इक्वेशनचं सोल्युशन करणं ही गोष्ट बाळांनो तुम्हाला एनर्जेटिक असली पाहिजे होती. याची स्टडी तुम्हाला आहे. ही फक्त दोन समीकरणं एकाखाली एक मांडायची होती. 2x - 2y = 8 आणि त्याच्याखाली लिहिले x - 2y = -4. याचं ॲडिशन करूया. ॲडिशन केलं तर काय झालं असतं, हा 1x आणि हे 2x आणि 1x 3x झाले असते. हे -2 -2 -4 झाले असते. त्यामुळे सबट्रॅक्शन हे करावं लागेल. हे डिसिजन आपल्याला घ्यायचं आहे. हे बघा असं होणार आणि हे -2y + 2y - 2y निघून जातील. हा 2x म्हणून x जाईल आणि याचं उत्तर 12 राहील. बघा एक्सची किंमत 12 येणार. आता ही एकदा एक्सची किंमत 12 आली की आपल्याला ह्या सोप्या समीकरणामध्ये कुठल्याही समीकरणामध्ये समजा आता हे मला सोपं आहे. x = मला कुठल्याही समीकरणामध्ये त्याचा यूज करू शकतो. x + 4 = 2y. x = 12 + 4 = 2y. That is 16 = 2y. y = 16/2. Therefore y = 8. परत एकदा बघा, yची किंमत आपण एक्सची किंमत आपण 12 भरली. 12 आणि 4 16 झाले. त्याला भागिले 2 आलं. अशा रीतीने आपल्याला एक्स आणि वायच्या किमती आल्या. मग आपल्याला याची पेरिमीटर काढता येईल. मग याची लांबी रुंदी माहिती करून घेता येईल. आता हे उत्तर असं करायचं होतं. 4x किंमत किती आली, 12 आली. 12 × 48 वजा y 40 आलं. बघा हे ह्यात भरलात तुम्ही. ह्यात जर भरलं असतं तर बघूया काय येतं आता उत्तर. हे बघा, हे 12 × 2 = 24. ओके, हे 12 × 2 = 24. हे बघा, हे 24 प्लस y म्हणजे 8 ना, 8 आणि हे 8 16 आणि हे 40 झालं. हे बघा किती आलं आता, 2y 16. हे 12 आणि 4 16. ह्याचं पेरिमीटर किती होणार, 40 40 16 16 32 80 आणि 32 यांचं बेरीज करणार तुम्ही. 8 आणि 3 11 असं त्याचं पेरिमीटर काढायचं होतं. असा हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा होता. याच्यापेक्षा सोपा प्रश्न परीक्षेमध्ये आला. तुम्हाला तो अशा रीतीनं सॉल्व्ह करता यायला पाहिजे होतं की जेणेकरून मुलांना ते क्रिएट होत असताना हा प्रश्न तुम्हाला त्याच्यामध्ये पाहिजे होता. लक्षात बाळगून हे ओके. या प्रकारचं सम तुम्हाला 6माही परीक्षेसाठी लागणार आहे. तेव्हा तुम्ही ती प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घेणार आहात. असं प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे किंवा ते करणार आहात. ओके. आता परत त्याच्यामध्ये थोडंसं हाय लेवल, थोडंसं थिंकिंग पॉवर आपली उच्च लेवलची असली पाहिजे. परत गणित मित्रांना, सर्व मित्रांना विनंती राहील माझी बाळांनो, गणित मैत्री चॅनल सबस्क्राईब करा आणि पहिल्यापासूनचे तास अटेंड करा. म्हणजे तुम्हाला ते कळत जाईल. समोरील बाजू सारख्या घ्यायच्या होत्या आणि मग आपल्याला मी सगळेच्या सगळे प्रॉब्लेम सेट पुन्हा घेतो आहे. प्रॉब्लेम सेट घेतलेच नाहीत अजून, ते प्रॉब्लेम सेट घेतो आहे. त्यावेळेला पुन्हा एकदा व्यवस्थितरित्या आपण त्याचं रिव्हिजन करून घेणार आहोत आणि मग आपण तो भाग पूर्ण करूया. आता इथं एक प्रश्न आहे बघा की हा एक प्रश्न, एक 2 अंकी संख्या तिच्या अंकांची अदलाबदल करून मिळणारी संख्या यांची बेरीज 121 आहे. तर एकक स्थानचा अंक हा दशक स्थानच्या अंकापेक्षा 7ने मोठा असेल तर ती संख्या शोधा. असं गणित आहे. तर ती संख्या शोधा. एक 2 अंकी संख्या ही तिच्या अंकांची अदलाबदल करून मिळणारी संख्या यांची बेरीज 121 आहे. एकक स्थानचा अंक आणि दशक स्थानचा अंक, एकक स्थानचा अंक हा दशक स्थानच्या अंकापेक्षा 7ने मोठा आहे तर ती संख्या काढा. इथे बघा थोडंसं जनरल नॉलेज पुन्हा आपलं कमी राहतं. संख्या कशा तयार होतात याचा जो बेस आहे हा भाग आपल्याला क्लिअर नसेल तर हे गणित सोडवणं कठीण असतं. समजा की एकक स्थानी एकक आणि दशक, एकक स्थानी 2 आहे आणि दशक स्थानी 3 आहे, तर ती संख्या कशी तयार होते. 23 होत नाही. दशक स्थानीची संख्या जी आहे ना, दशक म्हणजे गुणिले 10 आणि एकक म्हणजे गुणिले 1, ती संख्या तयार होते 30 + 2 32 अशी तयार होते. आता समजा की तुम्हाला मी 56 लिहिलं तर याच्या एकक स्थानी 6 आहे, एकक स्थानी 6 आणि दशक स्थानी 5 आहे. दशक स्थानाला 10 न गुणायचं, एकक स्थानाला 1 न गुणायचं आणि त्यांची बेरीज करून संख्या तयार होत असते. म्हणजे संख्येची निर्मिती ॲक्च्युली कशी होते हा भाग महत्त्वाचा होता. केवळ 5वर 7 आले आणि संख्या तयार झाली, एकक स्थानचा संख्या इकडं आली आणि एकक स्थानी x असेल आणि दशक स्थानी y असेल तर ती संख्या xy होत नाही बाळांनो. त्याचा गुणाकार होत नाही. 3 2 6, 5 7 5 12 असं होत नाही. दशक स्थानच्या संख्येला 10 न गुणायचं असतं आणि एकक स्थानच्या संख्येला 1 न गुणायचं असतं आणि मग ते बेरीजून अंक संख्या तयार होते. हा इतिहास आपल्याला माहीत असायला पाहिजे.
आता दशक स्थानी एका संख्येच्या दशक स्थानी 8 आहे आणि दशक स्थानी 8 आहे आणि एकक स्थानी 9 आहे, तर ती संख्या काढा. दशक स्थानाला 10 न गुणायचं आहे, एकक स्थानाला 1 न गुणायचं आहे आणि त्या दोन्हीची बेरीज करायची आहे आणि मग ती संख्या आपल्याला तयार होत असते. आता याची अदलाबदल सोपी आहे, ती अंकांची अदलाबदल करा. काय तयार होणार सांगा बरं? 98. म्हणजे हा जातो दशकला आणि हा येतो एककला, असं ते निर्मितीचा भाग राहतो. हा एक ट्राय टू अंडरस्टँडचा भाग आहे. आता इथं मात्र आपल्याला असं गणित सांगितलं, हे असं लिहिलं तुम्ही, एकक स्थानी एक्स, दशक स्थानी एक्स आहे आणि एकक स्थानी वाय आहे, तर ती संख्या तयार करा. हे होणार नाही. एक्स वाय तुम्हाला दिसताना हे 89 तसं नाही आलं, ते ह्याची संख्या एक्स वायचा गणिती अर्थ एक्स गुणिले वाय झाला, म्हणजे 89 झाली असते, ती नाही होणार. आता सांगा तुम्ही मला, हा इतिहास तुम्हाला माहिती पाहिजे होता, हा माहिती असणं पाहिजे. दशक स्थानी आणि एकक स्थानी, युनिट प्लेस आणि 10th प्लेस. दशक स्थानी ए आहे, एकक स्थानी ए आहे, बी आहे, तर ती संख्या कशी तयार होणार? इथं एक्स आहे, वाय आहे, ती संख्या कशी तयार होणार? दशक स्थानच्या अंकाला कसं तयार होणार बघा. दशक स्थानच्या अंकाला आपल्याला 10 न गुणावं लागेल, इथं 10 न गुणावं लागेल. दशक स्थानी 10A अधिक ह्याला 1 न गुणावं लागेल, बी अशी संख्या तयार होईल. ह्याला बाळांनो 10 न गुणावं लागेल, 10x अधिक y अशी संख्या तयार होईल. हा इतिहास थोडंसं पूर्व नॉलेज तुम्हाला असल्याशिवाय अशा प्रकारच्या प्रॉब्लेमना आपण सॉल्व्ह करू शकणार नाही बाळांनो. ह्याचं प्रॅक्टिस पाहिजे. समजा हा पी असेल, हा पी आहे, हा क्यू आहे. दशकस्थानच्या अंकाला 10 न गुणाय पाहिजे, 10p अधिक 1q असं होणार, म्हणजे 10p अधिक q असं त्याचं सोल्युशन आपल्याला करायचं आहे. हा इतिहास माहिती असायला हवा होता. त्यामुळं या प्रश्नामध्ये सुद्धा काही मुलांची गडबड झाली, गोंधळ झाला. पण अशा प्रकारचे आपल्या टर्मिनल एक्झामिनेशनच्या प्रिपरेशनमध्ये आपण हे घालवणार नाही आहे, आपण हे करणार आहोत. अलग लक्षात. टर्मिनल एक्झामिनेशनच्या प्रिपरेशनसाठी आपण हा भाग बघतोय. एकक स्थानची संख्या आणि दशक स्थानची संख्या, एकक स्थानचा अंक, दशक स्थानचा अंक यांची अदलाबदल करून मिळणारी संख्या. आता ह्या गोष्टी आपल्याला माहिती असायला पाहिजेत. एकक स्थानचा अंक हा दशक स्थानच्या अंकापेक्षा 7 ने मोठा आहे वगैरे अशी कंडिशन त्यांनी सांगितली. आता मी थोडंसं ह्या गणिताकडे बघतोय बघा. एकक स्थानचा अंक हे बघा, एकक युनिट प्लेस, 10th प्लेस, दशक, त्यामुळे तो नंबर, ती संख्या, दॅट्स नंबर, आणि अदलाबदल करून मिळणारी संख्या, अदलाबदल करून मिळणारी संख्या, इंटरचेंजिंग द नंबर्स, काय संख्या तयार होतील बघूया. आता एकक स्थानी मी तुर्तात ना ह्या गणिताकरता असा गणित आहे. एका संख्येच्या एकक स्थानचा अंक 1 2 अंकी संख्या, तिच्या एकक स्थानचा अंक, तिच्या 1 2 अंकी संख्या, तिच्या अंकांची अदलाबदल करून मिळणारी संख्या यांची बेरीज 121 आहे. एकक स्थानचा अंक हा दशक स्थानच्या अंकापेक्षा 7 ने मोठा असेल तर ती संख्या काढा. इथल्या दोन्ही कंडिशनचा नीटपणे विचार करूया. आपण एकक स्थानसाठी मानूया, काय म्हणूया सांगा? हां, एक्स म्हणूया. तुम्ही तुमच्या मनानुसार ती संख्या प्रिपेअर कशी होते, तर दशक आहे ना त्याला किती न गुणायचं? 10 न, आणि एकक आहे त्याला 1 न गुणायचं. अदलाबदल करताना काय करायचं? ज्याला 10 न गुणलं त्याला 1 न गुणायचं. बघा, आता वायला 10 न गुणलं तर आता वायला 1 न गुणणार. जसं की 56चं अदलाबदल केल्यावर 65 होतं, हे असं होतं. इथं 5ला 10 न गुणलं होतं आणि 6ला 1 न गुणलं होतं. इथं उलटं करायचं. आता 6ला 10 न गुणायचं आणि 5ला 1 न गुणायचं, अशी ती संख्या तयार होते. दशक युनिट म्हणजे 1 न गुणलं, दशक म्हणजे 10 न गुणलं, अदलाबदल करून मिळणारी संख्या ही आली. एक संख्या 1 2 अंकी संख्या, तिच्या अंकांची अदलाबदल करून मिळणारी संख्या याची बेरीज 121 आहे. ही अदलाबदल, ही संख्या मूळची, यांची बेरीज 121 आहे. किती त्यांनी मुलांना सोपं करायचा प्रयत्न केला होता, पण तुम्हाला वाटताना ते थोडंसं हे वाटलं. ती संख्या आहे 10y अधिक x. अदलाबदल करून मिळाली 10x अधिक y, याची बेरीज 121.
121 किती झाले हे बघा, किती एक्स झाले सांगा. हां, हे बघा किती एक्स झाले, 10 एक्स झाले. सॉरी, 10 एक्स आणि 1 एक्स 11 एक्स झाले. 11 एक्स 11 वाय बरोबर 121. पण ते 11नं भाग जातो म्हणून तेही करून ठेवूया, किंवा नंतर विचार केला तर चाला असता, पण मी 11नं भागून घेतो इथे लगेच. 11 11 11 एक्स प्लस वाय इज इक्वल टू 11. असं आपलं सोपं आणि छोटं पहिलं समीकरण तयार झालं. दिलेल्या पहिल्या अटीनुसार बाय गिवन कंडिशन फर्स्ट, ती संख्या आणि अदलाबदल करून मिळणारी संख्या यांची बेरीज 121 आहे. असं एक समीकरण तयार झालं. त्याच्यानंतर बाळांनो असा भाग आहे बघा, इथं असं होतं, एकक स्थानचा अंक हा दशक स्थानच्या अंकापेक्षा 7ने मोठा आहे. हे एक तुम्हाला मॅथमॅटिक्स व्यवस्थित रिप्रेझेंट होता आलं पाहिजे. हे एक कौशल्य तुमच्यात निर्माण झालं पाहिजे. एकक स्थानचा अंक दशक स्थानच्या अंकापेक्षा 7ने मोठा आहे. एकक स्थानचा अंक दशक स्थानच्या अंकापेक्षा 7ने मोठा आहे. हे बघा, एकक स्थानचा अंक दशक स्थानच्या अंकापेक्षा 7ने मोठा आहे. हे तुम्हाला रिप्रेझेंट होता आलं पाहिजे. नंतर एक्स मायनस वाय इज इक्वल टू 7. त्याखाली मी हे लिहिलं समजा, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 11. ह्याच्या पुढचं सोपं होतं बाळांनो, हे तुम्हाला करता येईल लगेच, होय की नाही, लगेच सॉल्व करता येईल तुम्हाला. हां, याची बेरीज करूया, हे कॅन्सल होतील. 2x इज इक्वल टू 18, एक्स इज इक्वल टू 18/2 दॅट इज इक्वल टू 9. आता मी हीच एक्सची किंमत इथं भरली असती तर मला वाय मिळाला असता. एक्स इज इक्वल टू वाय प्लस 7 ह्यातच भरतो. एक्सची किंमत 9 आली, वाय प्लस 7. आता हा 9 मायनस 7 इज इक्वल टू वाय, वाय इज इक्वल टू 2. आता ही संख्या आली आपली, बघा बरं, ही संख्या आली 9, ही संख्या आली 2, ही किती झाली बघा, ती संख्या वायला 29 झाली बघा, 20 आणि 9, आणि हे किती झाले बघा, 92 झाली बघा, 92. दोघांची बेरीज करून बघितलं तर 121 येतं, बरोबर ना. आणि त्या अंकांच्या बाबतीत बघितला तर त्यातला फरकसुद्धा 7चा निश्चित राहतो. म्हणजे आपलं उत्तर बरोबर आहे. असं बघणं हे प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व करायचं होतं, किंवा अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला टर्मिनल एक्झामिनेशनमध्ये आपल्याला याचे मार्क्स घालवायचे नाहीत. तुम्हाला ते एक संख्या एक युनिट स्थानी दशक स्थानी ती संख्या करताना एकक स्थानाला 1 न गुणले, दशक स्थानाला 10 न गुणले, हा बेसिक नॉलेजचा भाग आहे. हा बदला. आदलाबदल करताना ज्याला 10 न गुणला होता त्याला 1 न गुणलं, ज्याला 1 न गुणलं होतं त्याला 10 न गुणलं, आणि मग ती संख्या दिलेल्या बाय कंडिशन फर्स्ट ती संख्या आणि आदलाबदल करून मिळणारी संख्या यांची बेरीज 121 आहे. 11x 11y 121, 11नं भागलं, एक्स प्लस वाय इक्वल टू 11. एकक स्थानचा अंक हा दशक स्थानच्या अंकापेक्षा 7ने मोठा आहे. एकक स्थानी म्हणजे ही बघा, एकक स्थानचं संख्या ही एकक स्थानची संख्या 7ने मोठा आहे. त्याचं आपल्याला पाहिजे त्या स्वरूपामध्ये गेलो आपण, एक्स वाय इक्वल टू चिन्ह साईन, आणि आपल्याला या धड्यामध्ये जे आपण टेक्निक शिकलो होतो, एका चलाचं निरसन करायचं आणि सेकंड किंमत काढायची, तसं आपल्याला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घेता येईल. शाब्दिक गणित बिलकुल कठीण नसतात, तुम्हाला ते समजून घ्यायचे आहेत, तुम्ही ते सॉल्व्ह करायचे आहेत, असा भाग इथं आहे. ओके बाळांनो, हाही प्रॉब्लेम आपल्या टर्मिनल एक्झामिनेशनसाठी तयार असायला पाहिजे. तुम्ही तो त्याच्यावर नाराज न होता आपल्याला ते सॉल्व्ह करायचं आहे. इंटरेस्टिंग सोपे प्रश्न असतील. पुन्हा एकदा विनंती आहे बाळांनो की हे सगळेच प्रॉब्लेम सेट आता आपण मी सामाईच्या प्रिपरेशनसाठी आपण सगळे प्रॉब्लेम सेट पहिल्यापासून सॉल्व्ह करतो आहे. तुम्ही ते दररोजचे जी मुलं पहिल्यापासून अटेंड आहेत ते बघतीलच, पण जी नव्यानं जॉईन होणारी मुलं आहेत त्यांनी पहिल्यापासून लेक्चर अटेंड करणं गरजेचं आहे, नाहीतर त्यांना मग त्यातलं काही कळणार नाही. त्यासाठी बाळांनो गणित मैत्री चॅनलला सबस्क्राईब करा, मित्रांना सांगा, शेअर करा. ओके. हा भाग आपल्याला असा प्रिपेअर करत करत पुढे जायचं आहे. त्याच्यानंतर आणखीन एक गणित बघा त्या बुकमध्ये आहे, तुमच्या प्रॉब्लेम सेट 1मध्येच आहे. त्या प्रकारचं गणितसुद्धा सगळ्या पेपरमध्ये सायमल्टेनियसली यायचं, हे सॉल्व करा.
पण सोपं टेक्निक होतं, बऱ्याच मुलांनी ते सोडवलं आहे. पण थोडंसं कॉन्फिडन्ससाठी हे नाही चालत बाळांनो. ह्या वर्षी आपल्याला हे जे शिकायचं आहे हे थोडंसं ऑफलाईन आणि ऑनलाईनच्या मिक्सिंग मेथडचा आधार आपल्याला घ्यावा लागेल. बघा किती कमी वेळेमध्ये आपल्याला अभ्यासक्रम तर पूर्ण करायचा आहे. आताचा टर्मिनलचा अभ्यासक्रम हे आला आहे सगळ्यांना. टर्मिनल एक्झामिनेशन पण आपली होणार आहे आणि आपल्याला जे एक्झामिनेशन सुरू होणार आहे म्हटल्यावर आपण अभ्यासामध्ये येत नाही आणि ते करणं गरजेचं आहे. आता आपल्याला सोडलेला वेळ हा जर जो बघितला आपण, थोडंसं गणित ह्या विषयासाठी आपले पेरेंट्स जसे दक्ष असतात, सॉल्व धिस प्रॉब्लेम, ह्या टाईपचं गणितसुद्धा टर्मिनल एक्झामिनेशन आणि बोर्ड एक्झामिनेशनसाठी सुद्धा आपण प्रिपेअर असायला पाहिजे. या प्रकारच्या प्रश्नांना हमखास एक प्रश्न ह्याच्यातला सगळ्या पेपरमध्ये सायमल्टेनियसली आहे आणि म्हणून हाही प्रश्न आपल्याला माहिती असायला पाहिजे होता. बऱ्याच मुलांना ह्याच्यातलं एक सोपं प्रश्न जर आलं तर तरीही काही मुलं विनाकारणी ते फार मोठं करत सोडली. उदाहरणार्थ असं काहीतरी सम्स होतं, 3x + 2y = 15 अँड 2x + 3y = 10, देन फाइंड द व्हॅल्यूज ऑफ x + y. तुम्हाला इथे 1 किंवा 2 मार्काचा जेव्हा जो सम असतो तेव्हा सरळ ह्याचं फक्त x + y क्रिएट करायचं होतं. त्याचं तुम्ही हे बघा, हे 5x झाले, हे 5y झाले आणि हे 25 झाले. तर तुम्ही ह्याला 5ने भागलात, ह्याला 5ने भागलात, ह्याला 5ने भागलात, तरी x + y = 5 येणारच. किंवा असं हे जर क्रिएशन x + yचं डायरेक्ट आन्सर इथं 5 आन्सर एवढंच फक्त बास होतं. 1-2 मार्काचा, एखाद्या मार्काचा प्रश्न असतो तेव्हा. तसं इथंही आहे थोडंसं. तुम्ही सहगुणक सारखे करण्यासाठी 99 101 101 99 सहगुणकांची जेव्हा अदलाबदल आहे तेव्हा एकदा बेरीज आणि एकदा वजाबाकी हे स्किल आहे. आणि मी माझ्या अनुभवातून तुम्हाला असं सांगतो आहे की ज्या मुलांनी पेपरमध्ये ह्या पहिल्या एक्सला स्थान दिलं, एक्सचा सहगुणक मोठा कोणता आहे बघायचं, त्याला पहिलं समीकरण म्हणून लिहून घ्यायचं. बघा 101 x त्याला पहिल्यांदा लिहिलं, 99y ती मुलं चुकताना दिसली नाहीत, अजिबात चुकलेली नाहीत, म्हणून त्याला पहिल्यांदा लिहायचं. आणि मग त्याच्याखाली नंतर लहान एक्सचं जे इक्वेशन होतं 99x अधिक 101y बरोबर 499. आणि मग आपल्याला याची बेरीज करायची आहे. एक सोपं समीकरण तयार होतं. हां, 101 आणि 99 करेक्ट, 200. 99 आणि परत 200 आणि हे किती झाले बाळांनो, 501 आणि 499 1000. सोपं इक्वेशन. जसं इथं 5ने भागलं तसं इथं पण भागून घ्यायचं होतं. ह्याच्यातनं समजा 1 मार्काला प्रश्न तुम्हाला आला असता, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ x + y. तुम्ही हे सगळं सोडायची गरज नव्हती. x + y अशा काही सोप्या सम्सना एकत्रित आणणं आणि म्हणजे थोडंसं हाय लेवलचे प्रॉब्लेम्स किंवा थोडेसे हे गेलं हे सगळंच गेलं, हे गेलं, बे 1 बे 5 10. पण एक उत्तर, एक समीकरण आपल्याला मिळालं ते म्हणजे असं होतं बघा, x + y = 5. किती सोपं समीकरण मिळालं बघा. सोपं समीकरण, बेरजेतून एक सोपं मिळालं, वजाबाकीतून आणखीन एक सोपं तयार करूया आणि ते दोन्ही एकमेकाच्या जवळ लिहूया आणि मग जे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. अशा छोट्या छोट्या सम्सना 2-3 युनिट्सना एका ठिकाणी आणणं म्हणजे थोडंसं चॅलेंजेबल प्रश्न तयार होत असतं. चॅलेंजेबल प्रश्न हे चॅलेंजच असायला पाहिजे, त्याच्यामध्ये फारसं अवघड नव्हतं. छोट्या छोट्या 2-3 क्रियांना एकत्रित आणून आपण प्रॉब्लेम जेव्हा सॉल्व्ह करतो तेव्हा त्याला आपण मोठं गणित किंवा आव्हानात्मक प्रश्न असं म्हणतो. आणि गणित म्हटल्यावर बाळांनो थोडं चॅलेंज, थोडंसं आव्हान हे असायलाच पाहिजे. आता परत आत्ता जे मी 101ला पहिलं समीकरण लिहिले, आत्ता त्याचा खरा बेनिफिट आत्ता मिळतोय. मोठ्या संख्येना, मोठ्यानं मान दिल्याचा जो भाग आहे तो इथं मिळतो. बऱ्याच वेळेला मी बाळांनो, माझ्या जुन्या विद्यार्थी इतक्या मोठ्या संख्येने आहेत पण सबस्क्राईब बाळांनो करत नाहीत. तुम्ही मोठ्यानं मान देत नाही असं दिसतं एकंदरीत. प्लीज आय एम रिक्वेस्ट टू यू, सबस्क्राईब करा, जेणेकरून मला माझ्या टीमला त्याचा उपयोग होणार आहे आणि शिवाय मला तुमच्याशी ऑनलाईन डायरेक्ट डिस्कस करता येणार आहे. एक विशिष्ट संख्येचा टप्पा पार झाल्यानंतर आपल्याला तो चान्स मिळतो की आपण डायरेक्ट डिस्कशन आपण करू शकतो. तुम्हाला व्हॉईस SMS वगैरे मला करायची गरज भासणार नाही. मायनस सबट्रॅक्शन करत असताना ह्या वजाचिन्ह, इथं काही वेळेला हे जर वरती लिहिलं असतं तर इथं चुकून तुम्ही 2x लिहिताय आणि वजाचिन्ह पहिलं लिहायचं राहतं. बघा 101 99 गेले 2x राहिलं आणि हे वजा आहे. इथं मात्र वजाचिन्ह येणार आहे, लक्षात घ्या. इथं 101 आहे, हे वजा 2y होणार. 101 आणि 99 मधला फरक बाळांनो 2च आहे. इथं सुद्धा फरक 2च आहे बघा. आता समजा परीक्षेत तुम्हाला x - yची व्हॅल्यू काढायला सांगितली असती तर आपण फक्त ह्याला 2ने डिवाईड करा, ह्याला 2ने डिवाईड करा, ह्याला 2ने डिवाईड करा आणि x - y = 1. दॅट इज द सेकंड रिझल्ट.
असं सोपं समीकरणं, अशी 1-2 ॲक्टिव्हिटीज एका ठिकाणी येणं म्हणजेच थोडंसं आव्हानात्मक प्रश्नाचे क्रिएशन होत असतं. आता हे सोडायचं मला तोंडी आहे हे सगळं. म्हणजे ह्या प्रश्नामध्ये गोंधळ न जायचं, ह्याचं पान भरून स्वतःला एक्सप्रेस होता आलं पाहिजे. एकदा बेरीज एकदा वजाबाकीचं एक गणित आपल्याला टर्मिनल एक्झामिनेशनसाठी सुद्धा आपल्याला तयार असायला पाहिजे. मी प्रॉब्लेम सेटमध्ये हे प्रॉब्लेम घेतो आहे. पुन्हा वळून तुम्हाला रिक्वेस्टही करतो आहे, गणित मैत्री चॅनलला सबस्क्राईब करा, पहिल्यापासूनचे लेक्चर अटेंड करा, तिथेही आपण हे सगळे प्रॉब्लेम्स घेतलेत. हे 2x = 6, x = 6/2 बेत्रिक 6, एक्सची किंमत 3 आली. आता वायची किंमत काढायची आहे बाळांनो. फक्त x + y = 5. याच्यामध्ये एक्सची किंमत 3 भरूया. हे असं करूया, y = 5 - 3, उत्तर 2 येणार. अशा रीतीनं 3 आणि 2 असं उत्तर येतं. आपलं उत्तर बरोबर, एक्सची किंमत 3 आहे. आपलं उत्तर बरोबर आहे का नाही एकदा चेकआउट करूया. पेपरमध्ये बघताना 101 गुणिले 3 करायचं आणि 99 गुणिले 1 करूया. 99 गुणिले 2 हे झालं बघा 303 आणि हे झालं बघा 198. बेरीज करा 501. येस, वी आर राईट. अशा रीतीने हे प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व करायचे आहेत. तुम्ही आव्हानात्मक प्रश्न परत एकदा पहिला धडा, दुसरा धडा, तिसरा, चौथा. आता आपण मशीन टर्मिनल एक्झामिनेशनकडे चाललो आहे. पहिले 4ही टॉपिक्स आपल्याला शिकायचे आहेत. मी सगळे टॉपिक्स 1, 2, 3, 5 प्रॉब्लेम सगळेचे सगळे घटक घेतलेले आहेत. तुम्हाला रिक्वेस्ट राहील बाळांनो, तुम्ही गणित मैत्री चॅनलला सबस्क्राईब करा, पहिल्यापासूनचे लेक्चर्स अटेंड करा. आता मी प्रॉब्लेम सेटमध्ये जाणार आहे. रिव्हिजन चाचणीची संपली. चाचणीच्यासाठीच्या ज्या शंका होत्या, काही मुलांनी आम्हाला उत्तरपत्रिका पाठवा वगैरे म्हणलं होतं. उत्तरपत्रिका पाठवत नाही. काही ठिकाणी तो परीक्षा पेपर जर असं उशिरा झाला, त्यामुळे त्या मुलांना डिस्टर्ब नको म्हणून मी लगेच टाकलेली प्रश्नपत्रिकासुद्धा पडसी मागं घेतली. असा हा भाग बाळांनो तुम्हाला त्याच्यामध्ये आहे. तुम्हाला ते सोपं आहेच आणि तुम्ही ते करणार आहात. आता आलेखाचा प्रश्न किती सोपं आला आहे बघा. त्यात हे आलेखाचा प्रश्न x + y हे तिन्ही पद्धतीनं तुमचं होमवर्क थोडंसं सांगायचं म्हटलं तुम्हाला, हे तीनही पद्धतीने एक प्रॉब्लेम तुम्हाला ज्यांना ज्यांना हे करायचं आहे त्यांना आजचा तास ज्या मुलांनी अटेंड केला त्यांना एक होमवर्क सांगतो आहे बघा. परत एकदा रिक्वेस्ट आहे तुम्हाला, गणित मैत्री चॅनलला सबस्क्राईब करा, पहिल्यापासूनचे लेक्चर्स अटेंड करा, सर्वजण मित्रांना सांगा, शेअर करा. आजचं होमवर्क परत एकदा तुम्हाला सांगतो, नीट ऐका. आजचं ज्यांचा तास अटेंड करतात ते मुलांनी, तुम्हाला ह्या धड्याचं पुन्हा प्रिपरेशन गुड करायचं आहे ना. एक काम सांगतो तुम्हाला, पहिला धडा एकदा बेरीज एकदा वजाबाकी आयत ही संकल्पना झाली. सगळे प्रॉब्लेम मी सॉल्व्ह केलेत. मी तुम्हाला परत एकदा सांगतो बघा, हे जे प्रॉब्लेम होतं काय सांगितलं बघा, x + y = 5, x + y = 5 and x - y = 3. हे समीकरणाची जोडी आहे. हे समीकरण तुम्ही तिन्ही पद्धतीने सॉल्व्ह करा. तिथं आलेखानं सोडवायला सांगितलं पेपरमध्ये, पण तुम्ही तिन्हीने सोडवायचं. कसं? चलाचं निरसन पद्धती, क्रॅमर्स रूल आणि म्हणजे त्या धड्याचं प्रिपरेशन झालं. हे चलाचं किती सोपं होतं बघा. एकाखाली एक मांडायचं, एका चलाचं निरसन करायची पद्धत झाली. त्यानंतर क्रॅमर्स रूलनं तुम्ही आन्सर बघा आणि ग्राफिकली बघा. ग्राफिकलीमध्ये सुद्धा फारशी अडचण येत नाही. तुम्हाला ग्राफिकली ना हे असं लिहून घ्यायचं. त्यानंतर 2-3 पॉईंट्स तयार करायचे, एक्स वाय असं. त्यानंतर एक्सच्या किमती एकदम सोप्या घ्या ना. समजा मी इथं 0, 1, 2 घेतलं. 5 - 0 किती आलं सांगा? 5 - 0 5, 5 - 1 4, 5 - 2 3 येणार. ह्यांची बेरीज करून बघा, ह्याचे दोघांची बेरीज करून बघा. मग ही पेअर झाली x5 0-5 1-4 and 2-3. ग्राफिकली झालं. आता ह्याचं इक्वेशन आहे. मी हे कसं लिहून घेतो बघा, x - 3 = y. बघा, ह्या -yलाच मी पलीकडे पाठवलं, म्हणजेच y = x - 3. लक्षात आलं? आणि मग मी इथं काय करणार आहे, ह्याचं कोष्टक आखून घेणार आहे. 1 2 3 एकदम इझी, आरामात, विदाऊट टेन्शन. XY असं 1 2 3 बिंदू घेतले मी. 3 4 5. बघा मी निवड कशी केली. हे 3 का घेतलं, मला वजा चिन्हाचं नको होतं. म्हणजे 3तून 0 आलं, 4तून 3 गेलं, 4 घेतला तुम्ही एक्सची किंमत, 3 गेलं 1 राहिलं. हे बघा 5तून 3 गेलं 2 राहिलं, 4तून 1 गेलं. बघा इथं किमती भरायच्या आहेत. हे 3 0 4 1. ग्राफिकल मेथड्समध्ये बरेच मुलं नाराज असतात, करत नाहीत.
का कुणास ठाऊक त्यांना आळस वाटतो काय कळत नाही. हे बघा ना इझी आहे एकदम. हे बघा हे कसं आहे, हे बघा y बरोबर तुम्ही 5 वजा x लिहिता. एक्सची किंमत एकदा किती भरा, 0 भरा. 5 वजा 0 5. एकदा एक्सची किंमत किती भरूया, 1 भरा. 5 वजा 1 4. एकदा एक्सची किंमत 2 भरा, 3 आलं. इथे एक्सची किंमत एकदा 3 भरा, 0 आलं. एकदा एक्सची किंमत 4 भरा, 1 आलं. एकदा एक्सची किंमत 5 भरा, असं झालं आहे. आता हे फक्त हे जे बिंदू होते, हे बिंदू आपल्याला त्या आलेखावर आणायचे होते. आलेखावरती हे रिप्रेझेंटेशन करायचं होतं प्रत्येक. ग्राफिकलवर नाराज झालेल्या मुलांनी नको नाराज व्हायला. ग्राफ काढा, पेन्सिलला टोक करण्यापासून तुमचे प्रॉब्लेम्स असतात. 1 2 3 4 1 2 3 4 5. हे जरा माझं डिस्टन्स कमी जास्त होतं इथं. हे पॉईंट स्थापन करायचे आहेत आणि मग ते 2 पॉईंटना एकमेकांना 2 लाईन्स काढायचे आहेत. ते पॉईंट लॉट करायचे आहेत असे. इथं 0 3 हे नॉलेज पाहिजे. 1 2 3 4. आता इथलं माझं अंतर कमी जास्त झाल्यामुळं प्रॉब्लेम येते जरा. हे -1 -2 -3. हे -1 -2. आता पहिला 3 0 एक्स इथं येणार. 4 1 4 1 हे बघा इथं येणार असा. नंतर 5 2 इथं मला 5 घ्यावं लागेल. आता 5 2 हा असा येणार. मग यातून जाणार एक लाईन मी काढणार अशी. ओके. हे बिंदू स्थापन करण्यासाठी जे स्किल आहे, बिंदू कोणत्या अक्षरावर येणार, कुठल्या चरणात येणार, याचंही नॉलेज आपल्याला असायला पाहिजे आणि तेवढं बाळानं करायला पाहिजे. नंतर हा पण सोपा भाग असतो 0 5 0 5. एक्स कॉर्डिनेट 0 म्हणजे दॅट लाईज ऑन y ॲक्सिस. इथं 5 आहे, इथं असणार. सेकंड 1 4 1 4. एक्स निर्देशक 1 बरं का. आणि 2 3 2 3. ही जी सेकंड लाईन आहे ही अशी येणार. आता हे बघा असं येणार आणि हा याचा सोल्युशन सेट होणार. हा 4 1 हे आन्सर होणार. बघा ह्यात 4 आणि 1 5 झाले. 4 - 1 3 झाले. असा हा ग्राफिकल मेथडनं एकदम इझी सॉल्व करायचं होतं. तुम्ही आता 4 1 येतं आहे का नाही, इझी मेथड्सनं बघा बरं कसं सॉल्व केलं असतं. इथं इझी मेथड्स म्हणजे चलाच्या निरसननं ह्याचं आन्सर आलं 4 1. एका खाली एक तुम्ही मांडून घेतला असतात. x + y = 5 x - y = 3. ह्याचं ॲडिशन करा, केवळ ॲडिशन करा. म्हणजे किती राहिले सांगा आता. 2x = 8 x = 4. x = 1 4 यात घातलं तर y ची किंमत येणार 1. झालं. हेच उत्तर आलं का नाही बघा बरं. 4 1. तुम्ही क्रॅमर्स रूलनं पण हे गणित सॉल्व करा. आजचं होमवर्क हे 3ही मेथड्सनी तुम्ही स्वतः किमती घ्या. हे y = x = लिहिणं यासाठी अचूकतेसाठी सरावाची गरज आहे. हा टर्मिनल एक्झामिनेशनचा गुड प्रिपरेशनचा भाग झाला. तुम्ही हे एक्झाम्पल्स आजचं होमवर्क सांगतोय बाळांनो. जी मुलं माझं ऐकत आहेत ज्यांनी अजून सबस्क्राईब केलं नाही त्यांनी प्लीज 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 सबस्क्राईब करा. आणि त्या मुलांनी मला हे गणित 3 मेथड्सनी सॉल्व करून पाठवायचं आहे. ग्राफिकली आहे, चलाचं निरसन आहे आणि आता क्रॅमर्स रूलनं सुद्धा सॉल्व करा आणि मला पाठवा. आय एम रिक्वेस्ट टू यू. गणित मैत्री चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल परंतु जरूर जरूर सबस्क्राईब करा. डायरेक्ट डिस्कशन करायचं आहे मला तुमच्याशी, तुमच्या पालकांशी. ओके. तर मग पुन्हा आपण नेक्स्ट पिरियडमध्ये भेटूया. आणि आता आपण प्रॉब्लेम सेट 1 2 3 4 मशीन टर्मिनल एक्झामिनेशन 6माही परीक्षेच्या तयारीसाठी आपण आता सज्ज होतो आहोत. हा ग्राफिकल मेथड्स परत एकदा हे लेक्चर ऐका. हे रिव्हिजन तास आहे. जी मुलं नव्यानं बघतायत त्यांना डोकेदुखी आहे. पण मी पहिल्यापासून हे 2 वेळा 3 वेळा हे सगळे प्रॉब्लेम्स घेतलेत. त्यामुळे पहिल्यापासूनचे लेक्चर्स अटेंड करा. अजूनही वेळ गेली नाही. गणित मैत्री चॅनलला बरोबर सबस्क्राईब करायला विसरू नका. प्लीज 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 आय एम रिक्वेस्ट टू यू. आय एम हार्टली रिक्वेस्ट टू यू. प्लीज सबस्क्राईब माय चॅनल. त्यासमोरचं ते काय ते बेल दाबा. माझ्या मदतीला जी टीम आहे हे ज्यांनी मला करून दिले त्यांचा कॉन्फिडन्स वाढवा. मित्रांना शेअर करा. प्लीज आय एम रिक्वेस्ट टू यू. सबस्क्राईब माय चॅनल. आणि पुन्हा अभ्यास करूया. पुन्हा टर्मिनलचे एक्झामिनेशन आपण व्यवस्थित करूया. बाळांनो सर्वांना सांगतोय की पुन्हा एकदा प्रॉब्लेम शीटमध्ये आपण सगळे सॉल्व करतोय. तुमच्या सगळ्या शंका सॉल्व करतोय. काही मुलांना उत्तरपत्रिका सोडून पाहिजे आहे तेही पाठवूया. काही अपेक्षित टर्मिनलचा पेपर कसा असेल हाही पेपर आपण तयार करू. या टॉपिकचं रिव्हिजन नक्की करूया. आय एम रिक्वेस्ट टू यू. प्लीज सबस्क्राईब माय चॅनल. ओके.